पंतप्रधान आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबईतल्या शिवडी न्हावा लिंक मार्गासह अनेक विकास कामांचं लोकार्पण होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. तपोवनात मोदींची सभा. मोदी युवा महोत्सव कार्यक्रमातही उपस्थित राहणार. नवी मुंबईत सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. कोर्टानं गोगावलेंना प्रतोद म्हणून अवैध ठरवलं, मात्र कायमस्वरूपी निवड अवैध ठरवली नव्हती. TV9 मराठीच्या मुलाखतीत निकालावरच्या प्रत्येक शंकेवर नार्वेकरांचं उत्तर. निकाल दिल्लीहून लिहून आल्यामुळेच वाचनावेळी नार्वेकर अडखळले. विरोधकांचा आरोप. तर 200 पानांचं निकालपत्र वाचताना कुणीही अडखळणारच, त्यात नवीन काय? नार्वेकरांचं उत्तर. शिवसेना पक्ष शिंदेंना दिल्यानंतर सोशल मीडियातून राहुल नार्वेकरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न. कुछ तो लोग कहेंगे, पण माझा निकाल कायद्यानुसारच. नार्वेकरांचं ट्रोलर्सना उत्तर. बाळासाहेब ठाकरे वाघ होते, पण बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे कुठे होते? फडणवीसांची पुन्हा ठाकरेंवर टीका. मुंबईच्या विकासाची पार्श्वभूमी बघितल्यास देवेंद्र फडणवीसच मुंबईचे खरे हृदय सम्राट. भाजप नेते आशिष शेलार यांचं वक्तव्य. आजपासून पुण्यात 3री आंतरराष्ट्रीय साखर परिषद. शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार. सारथी बार्टी आणि महाज्योती परीक्षेची पुणे विद्यापीठाकडून दखल. 10 जानेवारीला घेण्यात आलेल्या परीक्षेचे पेपर तपासले जाणार नाहीत. नागपूरच्या विधानभवनाचा विस्तार होणार. विधानभवनासमोर असलेल्या खासगी इमारतीचं संपादन होणार. पुरवणी मागण्यांमध्ये संपादनासाठी 67 कोटींच्या निधीला मान्यता. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर. विस्तारित विमानतळ इमारतीची पाहणी करणार. डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिरात 2400 किलोची घंटा बसवणार. आग्र्याच्या जलसेरामधून घंटा मागवली. घंटेचा आवाज 3 किलोमीटरपर्यंत ऐकू येणार. राज्यात कोरोनाच्या 144 नव्या रुग्णांची नोंद. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 824 वर.